नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण गाइडलाइन फॉर टीचर्स या टॉपिकच्या माध्यमातून काही मार्गदर्शक सूची बघणार आहोत। यामध्ये आपल्याला काही गाइडलाइन्स देण्यात आलेल्या आहेत, ज्या माध्यमातून आपल्याला समजणार आहे की आपण मॉड्यूल 2 चे टॉपिक कशा प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवावे। सो लेट अस सी फ्रेंड्स हाउ टू यूज मॉड्यूल 2। फ्रेंड्स, नो युअर स्टुडंट्स। आपल्याला सुरुवातीला काय करायचे आहे तर आपल्या विद्यार्थ्यांना अगोदर जाणून घ्यायचे आहे, त्यांच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती करून घ्यायची आहे। त्यामध्ये फ्रेंड्स, नो युअर स्टुडंट्स, देअर फॅमिली बॅकग्राऊंड, सोशल अँड इमोशनल नीड्स अँड बेसिक लिटरसी स्किल। मित्रांनो, आपल्याला काय करायचे आहे तर आपल्या विद्यार्थ्यांबद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आहे। आपला विद्यार्थी हा कशा प्रकारचा आहे, त्याची आवड काय आहे, त्याचा छंद काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे। आपल्याला प्रत्येक विद्यार्थी हा त्याच्या नावानिशी माहिती पाहिजे, त्याचप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांनी देखील आपल्याला चांगल्या प्रकारे ओळखले पाहिजे। देअर फॅमिली बॅकग्राऊंड अँड सोशल इमोशनल नीड्स। आपल्याला त्यांचे फॅमिली बॅकग्राऊंड, त्यांचा परिवार कसा आहे हे देखील माहिती करणे आवश्यक आहे। तर आपण हे कसे माहिती करू शकतो तर आपण व्हिजिटच्या माध्यमातून, म्हणजे आपण त्या विद्यार्थ्याच्या घरी जाऊन आपण त्याच्या परिवाराविषयी माहिती काढू शकतो। देन आफ्टर दॅट सोशल अँड इमोशनल नीड्स अँड बेसिक लिटरसी स्किल। यामध्ये मित्रांनो आपल्याला त्याच्या भावनिक आणि वास्तविक स्थिती कशी आहे ही देखील जाणून घ्यायची आहे। आणि लास्टला आपल्याला लिटरसी स्किल म्हणजे त्याची साक्षरता किंवा त्याची अभ्यासातील आवड किंवा गोडी कशी आहे हे आपल्याला माहिती करून घ्यायचे आहे। इन दिस वे फ्रेंड्स, वी हॅव टू टेक आउट द इन्फॉर्मेशन अबाउट आवर स्टुडंट्स इन डिटेल। आता मित्रांनो आपण बघूया नो देअर रीडिंग रायटिंग एबिलिटी स्किल ऑफ मराठी लँग्वेज। आपला प्रत्येक विद्यार्थी हा मराठीमध्ये वाचन आणि लेखन करण्यात कसा आहे हे देखील आपल्याला जाणणे आवश्यक आहे। जर आपल्या विद्यार्थ्याचे मराठी रीडिंग अँड रायटिंग स्किल हे योग्य नसेल किंवा तो वाचू शकत नसेल, लिहू शकत नसेल, तर आपल्याला अगोदर त्याला मराठी लिहिणे वाचणे शिकवावे लागेल आणि तरच आपण इंग्लिश मॉड्यूल शिकवू शकतो किंवा मॉड्यूलमधील टॉपिक शिकवू शकतो। कारण की आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आपल्याला जर मराठी लँग्वेज किंवा आपली मदर टंग येत नसेल तर आपण दुसरी भाषा ही लवकर शिकू शकत नाही। सो व्हॉट वी शुड डू, वी शुड टीच ऑल द स्टुडंट्स मराठी रीडिंग अँड रायटिंग स्किल। मेक स्टुडंट्स कम्फर्टेबल टू लर्न इंग्लिश। आपल्याला विद्यार्थ्यांना इंग्लिश शिकण्यासाठी एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करायचं आहे। त्यांना कम्फर्टेबल म्हणजे एकदम असं छान वाटलं पाहिजे की इंग्लिश ही खूप सोपी भाषा आहे। क्रिएट अ पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट अँड ॲटिट्यूड टू लर्न इंग्लिश। आणि आपल्याला काय करायचे आहे तर आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, इंग्लिशबद्दल एक सकारात्मक भावना निर्माण करायची आहे। विद्यार्थ्यांना असे वाटेल की इंग्लिश ही खूप सोपी भाषा आहे, इंग्लिश ही खूप इझी लँग्वेज आहे। अशा प्रकारची एक त्यांच्यामध्ये जिज्ञासा किंवा एक आवड इंग्लिशबद्दल निर्माण झाली पाहिजे। प्लीज गिव्ह 4 लाईन नोटबुक्स टू ऑल द स्टुडंट्स। आणि आपल्याला काय करायचे आहे सुरुवातीला तर आपल्याला 4 लाईन नोटबुक्स प्रत्येक विद्यार्थ्याला द्यायची आहे। आणि त्या 4 लाईन नोटबुकमध्ये विद्यार्थी हे रायटिंग स्किल म्हणजे त्यांचे लेखन कौशल्य करतील आणि त्या माध्यमातून त्यांना लिहिण्याची आवड निर्माण होईल। आणि आपण सुरुवातीला त्यांना 4 लाईन नोटबुक देऊन ते ABCD अल्फाबेट्स कशा प्रकारे लिहितात हे आपण त्यांना चांगल्या प्रकारे वळण लावू शकतो आणि त्यातून त्यांची रायटिंग स्किल इम्प्रूव्ह होणार आहे। ब्रेक द इनहिबिशन्स अँड फिअर्स टू लर्न इंग्लिश। मित्रांनो, आपल्याला विद्यार्थ्यांमधील इंग्लिशबद्दलची भीती कमी करायची आहे। त्यांना जी इंग्लिश भाषेबद्दल भीती वाटत असते ती आपल्याला कायमची नष्ट करायची आहे। आणि आपण ती कशी करू शकतो तर आपण टीचिंगच्या माध्यमातून, आपण आपल्या मॉड्यूलच्या माध्यमातून कमी करू शकतो। एन्श्योर दॅट स्टुडंट्स आर फॅमिलियर विथ ऑल द टॉपिक्स ऑफ मॉड्यूल 1। आणि आपल्याला काय करायचे आहे तर आपल्याला खात्री करून घ्यायची आहे की मॉड्यूल 1 चे सर्व टॉपिक हे विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे शिकलेले आहेत। आणि जर विद्यार्थी हे मॉड्यूल 1 चे काही टॉपिक, बेसिक टॉपिक शिकलेले नसतील किंवा त्यांचे ते टॉपिक कंप्लीट नसतील, म्हणजे ते प्रॉपरली शिकलेले नसतील, तर आपण ते टॉपिक पुन्हा शिकवू शकतो। परंतु आपल्याला मॉड्यूल 2 च्या अगोदर मॉड्यूल 1 चे सर्व टॉपिक शिकवणे
आवश्यक आहे. यूज दिस बेसिक इंग्लिश लर्निंग मॉड्यूल 2 स्टेप बाय स्टेप. आणि मित्रांनो, आपल्याला काय करायचे आहे तर मॉड्यूल 2च्या ज्या स्टेप्स आहेत त्या आपल्याला 1 बाय 1 फॉलो करायचे आहे. म्हणजे एक एक स्टेप आपल्याला पुढे जायचे आहे आणि आपल्याला या प्लॅनिंगनुसार किंवा या मॉड्यूलच्या आधारे व्हिडिओच्या आधारे विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे. वन्स यू क्रिएट द कंडिसिव्ह एन्व्हायरमेंट फॉर इंग्लिश लर्निंग, डू द प्री टेस्ट अटॅच्ड इन दिस मॉड्यूल 2. मित्रांनो एकदा की आपण पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट तयार केलं की आपल्याला काय करायचे आहे तर आपल्याला प्री टेस्ट कंडक्ट करायची आहे आणि प्री टेस्टच्या आधारे आपल्याला विद्यार्थ्यांचं नॉलेज चेक करता येणार आहे. त्यानंतर आपण यूज ईच सेशन ऑफ दिस मॉड्यूल अँड डू द रिव्हिजन रेग्युलरली. आणि आपण काय करू शकतो त्यानंतर मित्रांनो, आपण त्यानंतर प्रत्येक टॉपिक शिकवल्यानंतर आपल्याला प्रत्येक टॉपिकवरती रिव्हिजन घ्यायची आहे आणि रिव्हिजनमध्ये आपण क्वेश्चन आन्सर्स घेऊ शकतो. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण चांगल्या प्रकारे शिकवू शकतो. यू मे गिव्ह पॉज टू द व्हिडिओ, आस्क क्वेश्चन्स अँड देन मूव्ह अहेड. आणि आपण मित्रांनो व्हिडिओ दाखवत असताना आपण व्हिडिओ पॉज करणार आहोत. आपल्याला व्हिडिओ पॉज करायचा आहे. त्यानंतर आपल्याला काही क्वेश्चन त्या व्हिडिओच्या आधारावरती विचारायचे आहेत आणि नंतर आपण लगेच पुढे आपला व्हिडिओ कंटिन्यू करू शकतो किंवा आपली टीचिंग कंटिन्यू करू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो आपण या स्टेप्स सर्व फॉलो करायच्या आहेत. एक्सरसाइजेस विथ आन्सर की आर अटॅच्ड विथ ईच सब्जेक्ट फॉर द पर्पज ऑफ प्री टेस्ट अँड पोस्ट टेस्ट. And friends, after every topic, exercise is given, answer key is also given, and so you can follow all these exercises and answer keys for the pre-test and post-test purpose. आपण मित्रांनो प्रत्येक टॉपिक नंतर ज्या प्री-टेस्ट आणि पोस्ट-टेस्ट आहे, प्रत्येक टॉपिक नंतर ज्या एक्सरसाइज आणि आन्सर की दिलेल्या आहेत त्या आपण वापरून प्री-टेस्ट आणि पोस्ट-टेस्ट तयार करू शकतो आणि विद्यार्थ्यांचे त्या टॉपिकवरचे नॉलेज चेक करू शकतो. Make English learning session most creative, joyful and teach them with fun and love. आणि आपण इंग्लिश लर्निंग हे जॉयफुल म्हणजे एक आनंददायी आणि चांगलं खेळीमेळीचं वातावरण तयार करून शिकवू शकतो आणि आपण विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारे शिकवू शकतो आणि विद्यार्थ्यांची आवड निर्माण करू शकतो. इन दिस वे फ्रेंड्स, वी हॅव लर्न टुडेज गाईडलाईन्स फॉर टीचर्स. आणि मित्रांनो अशा प्रकारे आपण शिक्षकांसाठी मार्गदर्शक सूची अभ्यासली आहेत आणि आपल्याला काय करायचे आहे तर आपल्याला अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप एक एक स्टेप आपल्याला फॉलो करायची आहे आणि आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे. मित्रांनो, मी अपेक्षा करतो की आपल्याला गाईडलाईन्स चांगल्या प्रकारे समजल्या असतील आणि आपण या गाईडलाईन्स फॉलो कराव्या आणि विद्यार्थ्यांना शिकवताना याचा उपयोग किंवा वापर करावा. Thank you everybody. Have a nice day.